कर रहे हम लोग, आप लोग समझो, इसको मत करो, ये चमन है। हाय गाईज, चाललो आहे आता शॉपिंग करायला आणि हे गाइस वेलकम टू माय न्यू व्लॉग। कोण म्हणेल दिस इज माय न्यू व्लॉग भाई। मेरे को पता है क्या वो तू किन्नू नया चालू करने वाली है। तुम्हाला कळतंय तुम्हाला चाले नीट तर धर बाई, नीटच धरलाय तू, दिसतीच आहे। आणि गाईज आज आहे दुसरा दिवस आणि आम्ही चाललो आहोत आणि ही दिवाळी आहे आणि आम्ही आताशी शॉपिंग करतोय। दिवाळीचे कपडे अजून आम्ही घेतले नाहीये, सो आम्ही आता कपडे घ्यायला चाललोय। आमच्या तिघांचे तोंड दाखवू शकते तुझ्या। अबे साले आता मुद्दामून जाईल तो, ठीक आहे। पण आणि ते मेन जाऊ द्या गाईज, किती हुशार असावं एखाद्यानी। या आता किती वाजले, 5:30 या टाइमला आरकेच्या इथून गाडी घेणं। अरे मग आपल्याला CCM ला जायचंय। अबे तू रुक इधर। गाडीच्या इथून घेतली, ते स्पीड ब्रेकरवर गाड्या उडवेल, पण आता तिला इथून घ्यायची आणि हे साईड पाडली बंद, पाडली बंद पाडली बंद हे असं होतं जेव्हा आपण चुकलेलो असतो आणि आपण कव्हर अप देतो। कशाला करते। आणि आता तिचं म्हणणं आहे की आता गाणे लाव, चल जरा व्लॉग घे। हा मग ऑब्विसली मी व्लॉग चालू नाही केलाय, व्लॉग टाकलाय माझा पहिल्या दिवसाचा वसुबारसचा। तो तुम्ही बघितला नसेल तर मी तो पिन करते, तो पण नक्की जाऊन बघा। आणि आता आम्ही इथे गर्दीत अडकलोय डिसिजन्स असे इम्प्रॉम डिसिजन्स असतात काही। इम्प्रॉम नसता, तूने खुद से लिया है वो। ओके इसको इम्प्रॉम नहीं बोलते, ठीक है प्रॉम्प्ट। गाईज मी आता सायराला विचारत होते की तुला कॉफी प्यायची आहे का। मेरा म्हणणं होतं की मोका प्यायचंय। मोके पे चौका मार रहा है और इसको मोचा बोलना मोची शी यार वाहियात होते। लाते बिटी का लाता घालले मी तुला। हे असं तर आपलं आहे आणि म्हणे कॉफी प्यायच्या महागड्या। शी किती घाण बोलतीये ते महागड्या। हाऊ इट साउंड्स गाइस। जस्ट चल पी स्टार्टबक्स मध्ये चलेगा। आता तिचे डोळे बघा, आता ती इग्नोर करेल। स्टार्टबक्स ला घेऊन ओके इधर याला घेऊन जायला काही प्रॉब्लेम नाही। हे नहीं हो सकता, नहीं हो सकता अभी तेरे से कम। नेक्स्ट उधर हो गया है स्टार्टिंग में। वाव इथे खूप गर्दी आहे। वाव फॅमिली हात धरा, हात नाही छोड़ना, साथ नहीं छोड़ना, असं आहे त्यांचं। आणि आजी प्रो सोडणार नाही। फिर हेरा फेरी पिक्चर कोणी तुम्ही बघितला असेल गाईस, त्याच्यामध्ये लास्ट सीन मध्ये ते दाखवलंय। मीनवाइल पकड़ के रखना, आप अभी फिसलना मत बाबू भैया। अरे छोड़ना नहीं रे मेरे को बाबा, मनता हूँ तुला पैसा देगा, छोड़ना नहीं। छोड़ना नहीं। अरे उसको क्या छोड़। त्याच्यामध्ये ते असे लटकलेले असतात, छोडणार नाही। हे बघा छोडणार नाही। आता रिग्रेटिंग लाइफ डिसिजन्स। हाउ डज व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ रिग्रेटिंग लाइफ डिसिजन्स। कारण की खूप घाण गर्दी आहे गाईस, खूप घाण गर्दी आहे। माणसं हलणारच नाही जाक्षी, इथे दिवाळीची गर्दी आहे रे। पोलीस काका थकले डायरेक्ट, असे उभे ते काका डायरेक्ट कमरा। एक काकू होता गाईस माझ्या साईडला आता, आणि त्यांनी मला खूप घाण लुक दिलाय की एवढ्या गर्दी त्या मुलीला व्हिडिओ का घ्यायचाय। कारण की ती गाडीमध्ये बसली आणि तुम्ही बाहेर आहात। काकू चला पटपट चला। सगळ्या काकू वळून दीदीला बघताय आणि मला घाण लुक देतात की तुला अक्कल आहे का, इतनी बड़ी गाड़ी डालनी इसको छोटे से रास्ते में, क्या कर रही भाई तू। चलो मला उशीर झाला है। अभी इधर से कंटिन्यूअसली हमें अशोक स्तंभ पण नाही, CBS पर्यंत गर्दी लागणार आता, कारण की ह्या टाइमला बसेस सुटलेले असतात। ही अँगल खूप घाण घेतली, खूप घाण।
खूप घाण नाहीये हे ना, हे कळालंय तुझ्याबद्दल आता. ती नीट तर धर, इकडं तिकडे आणवतीये. इकडून आला असं स्ट्रेट आणि त्याच्यात ही बाई. अरे बाई पोलीस आहे आगे. डरते नहीं लोग आजकल के. अच्छा ठीक है समझ गया. नंतर स्वतः शॉर्ट्स टाकती आणि म्हणती मग काय तर बघ, तिला माहिती. तिला सायराज बघ, तुझा काही उपयोग नाहीये. माहितीये गाईज, आम्हाला असं रोज बघावं लागतं. तुम्ही एखाद्या वेळेस व्लॉग आल्यावर बघता काय 24 घंटे रहते सिमसान के साथ. आता हिला मोबाईल दिला ना, ही फालतू सारखं शूटिंग करत बसेल. फालतू नाही, बंद कर यार. फालतू नाही. जे घ्यायचं ना ते नाही येणार. ऐसे चिडती रहती है ये औरत. आणि तू बोली नहीं रही हूँ. दिख रहा है बैगेज गाईज. आम्ही आलोय आणि आम्ही मॅक्स मध्ये गेलेलो आता. तर मला तर काही इतकं आवडले नाही. सायरांनी पण बघितले, त्याला पण काही इतके आवडले नाही. सेंटर मध्ये पण गेलेलो त्याचेच बघायला. हा मोस्टली मेन्स आहेत ना सेंटर मध्ये. आता आम्ही चाललोय खाली, म्हणजे पॅन्टालून्स मध्ये बघतो कशा आहेत का नाही. माहित नाही यार, मला तर वाटतं की मिळणार आहेत का नाही कपडे आपल्या पसंतीचे. थोडा झोपेचा चेहरा वाटतोय माझा, मला माहिती वाटतं. सी अजून हा इकडे बघूया पहिले. थोडंसं चक्कर मारतोय आम्ही, बघतो पहिले कसं आहे. काहीच आम्ही नुसते फिरतोय. आता मी एकटीच आहे. आणि तुमच्यासोबत असं होतं का? आता आम्ही ट्रेंड्सला बघितले, सायराज बघतोय, वैभवी पण त्यासोबत आहे. असं होतं का तुमच्यासोबत पण की जेव्हा शॉपिंग करायची असते तेव्हा एक पण कपडे आवडत नाही, आणि जेव्हा कपडे घ्यायचे नसतात तेव्हा सगळे कपडे आवडतात आपल्याला? आणि मला आता काही समजत नाही आहे. मी 2-3 ट्राय करून बघितले बीबामध्ये, मला 2-3 आवडले, पण मग ते प्राईस पॉईंट थोडेसे आहेत. का तो ब्रँड आहेच तसं ॲक्च्युली, पण मग बघू आता, मला नाही माहिती आहे. आता पॅन्टालून्समध्ये बघते की कसे आहेत तिथे. आणि आमच्या अजूनपर्यंत आत्ता वाजले 7-7:30 वाजले. आम्ही 5 वाजता आलेलो आणि अजूनपर्यंत आमच्या तिघांपैकी कोणाचेच फायनल झाले कपडे. आणि टेन्शन येते. कमी टाईम आहे, 2 तासात आम्हाला पटकन फायनल करून कल्टी मारायची होती. चलो बघू. तिथे मला असं वाटते की मिळेल माझ्या पद्धतीने. सगळे पॅन्टलून्समधून मी नेहमी बघत असतात. माझ्याकडे ऑलमोस्ट अर्धे कपडे पॅन्टलून्समधले. लोक माझ्याकडे खूप वेळ नसून बघतात की अरे ब्लॉगिंग करते, अरे काय चाललंय इथं. मला सवय या गोष्टीची. आय एम युज्ड टू इट बेबी. लेट्स सी. बघते मी आता बघा काय घातलं. माझे शूज माझे फेवरेट शूज आहेत. आणि आता बघते इथे रंगमंचचे पण असतात चांगले. हा भारी वाटतं ॲक्च्युली. बघूया. मी तुम्हाला ना एक तो ब्ल्यू कलरचा मी घातलेला, मी तो इथं पॉपअप करेन. तो 5000चा होता. मला तो ॲक्च्युली आवडला आहे, पण अण्णा मला अलाव नाही करणार त्या ड्रेससाठी, बिकॉज तो प्राईस पॉईंटली त्यांच्यासाठी खूप हाय आहे. आणि दुसरी गोष्ट की तो स्कर्ट भारी आहे, पण मग नाही आवडलं आहे कोणाला तरी. पण मग ठीक आहे, आता बघू इकडे. आणि मी सगळे पॉपकॉर्न नंतर मी बोलते आहे, मला टाईम येऊन मी असंच करत बसले बघून. भेटूया नंतर. मी पॅन्टालूनमध्ये बघितला, पण नाही आवडला मला. म्हणजे बघते मी अजून फिक्स नाही माझा. मी 1-2 प्रिंट बघितले, बट बघूया. आणि फायनली वैभवीचं झालं आहे शॉपिंग. तिचा ड्रेस फायनल झाला आहे. आता आम्ही चाललो आहे वरती सायराजचा ड्रेस फायनल करायला. त्यांनी पण तो एक बघितला, त्याला तो आवडला. आता फक्त त्याचं बिलिंग करतो, जे त्याचा पण फायनल होत आहे. आणि माझं मी 2 भरोशावर आहे. बघू, मी लास्टला माझं करेन डिसाईड की बीबा खालचा कोणता. गाईज
गाईज फायनली आम्ही शॉपिंग केली आणि सायराचा तो गेला तिकडे चिडला तो खूप जास्त. आणि वैभवी फायनली 4:30 तास झाले. किती वाजले? 9:30. 9:30 झाले. आम्ही 5 वाजता आलेलो. ये है जिम्मेदार बंदी. पहली बात तो गाड़ी मस्त चलती एकदम, दूसरी बात घूमती रहती, और तीसरी बात इनडिसिप्लिननेस. मत कर तू. थांबा मी सांगते तुम्हाला नक्की काय झालंय. आणि आम्ही प्रोडक्ट्स बघा किती घेतले हे गरीब दाखवतो. 100-100चे दाखव. 50-100चे. अरे माझा ड्रेस ना शाळा. मला आता आमच्या कपडे रिव्हील नाही करणार, आम्ही घालून तुम्हाला सगळे रिव्हील करू. है ना भाई? इसको रिवील कर रहे हम लोग, आप लोग समझो, इसको मत करो. ये चमन है. अबे साले. फॉलो सब्सक्राइब करो, आपको इसका चमनपणा दिखेगा. पण आता नंतर आतासाठी बंद करतोय. नंतर तिला पे करायचंय. बाय गाईज. आता म्हणतोय हा मॅचला झाला बघा. इथून आम्ही आता तो बघितला होता रेडवाला, जो आवडला होता. 2600ला होता. भारी होता तो, बट नाही. आता काय झालं? काय करताय आपल्याला गाईज? हे ना पहिल्यांदा आल्यासारखे करतात. आय डोंट नो व्हाय इन द मॉल. आणि आमचं फायनली घेऊन झालं. आम्ही आता मी डायरेक्ट आताशी काय मी नाही खाणार आहे. चिडलाय आवाजावर. मी नाही खाणार. रोल खायचा आहे का? काय खायचं आहे? ह्याला खूप कंटाळा आलाय. खूप कंटाळा आला या मुलाला खूप जास्त. पाण्याची बॉटल, मला पाणी प्यायचं आहे गाईज. ऐका, मला पाणी प्यायचं आहे. और हमने हक दिया है. एक फ्लोर नीचे था क्योंकि इधर राज बिहारी का बोर्ड था. हाँ. अरे यार गाईज, परत खाली जायचंय. अरे नाही, तू नाही आहे. जेव्हा बोलत होते तेव्हा हगला का पण? साईराज शाळा खाली जायचं होतं. मला मुलगा वरती आलो. मूर्ख मुलगा. अरे उनके 2 फ्लोर्स है भाई. क्या कर रहा है तू साईराज? हे असं आहे बघितलं ना. मी घेतलाय ड्रेस, पण मला खूप खूप पाणी पी वाटतंय. आय एम थर्स्टी गाईज. बघूया. फायनली आम्ही इथं आलेलो आणि आम्ही तुला चाललोय. आणि खूप लेट झालंय. 9:30 वाजले. कळतंय का तुम्हाला? भयंकर लेट. म्हणजे आम्ही असंच असतो. माझं तर असं असतं की मी जोपर्यंत सॅटिस्फाईड नसणार ना होत कोणत्या गोष्टीला घेऊन, की नाही मग हे कामत आहे का, हे कामत आहे माझं. पण मी एकदा समजा फायनल झालं माझे ते कपडे किंवा काही गोष्टी, मग त्या फायनल असतात. मग त्या काहीच पुढे मागे काहीच बघायचं नाही. कोण काय म्हणतंय फरक नाही पडत. असं मला माझ्या एवढं चांगले करावं लागतं. आम्ही झालंय, आलो आहे पार्किंग एरियामध्ये. हे दोघांना इतकं स्वतःलंय मी. अबे साले. पण ठीक आहे, चला चाललोय आता. आम्ही निघतोय, घरी जातो. त्यांना विचारलं मी ते खायचं का, तर नाही तर म्हणताय जाऊ मला मी कसं काय तुझ्या करतो. चला. सो गाईज, आत्ता आम्ही इकडे डेअरी डॉनच्या इथे थांबलोय. या दोघांना आईस्क्रीम घ्यायची होती आणि आधी पण आता थांबलो होतो, त्यांना रोल खायचा होता म्हणून. आणि साईराजचा तोंड बघला ना वैतागला होता तो खूप जास्त. म्हटलं बाबा का खा काहीतरी. आणि मी म्हटलं पण आधी तसं की मी यांना काही खाऊ नाही घालणार आहे. म्हणलं ठीक आहे चला, खायचं आहे तुम्हाला खावा. कारण की नाही खूप टाईम झाला ॲक्च्युली, 10 वाजून गेलेत आणि फक्त फिरतोय. म्हणून म्हटलं की ठीक आहे चल खाऊन घे. सो आत्ता ते गेलेत आईस्क्रीम घ्यायला. आणि आम्ही शॉपिंग, हां तर तुम्हाला नीट सांगते व्यवस्थित. टाईम आता आहे एकदम नीट की आज धनतेरस होती. आज धनतेरस आहे. सो धनतेरसचा वाटतं मी त्या माझा जो व्लॉग आहे दिवाळीचा व्लॉग, तर त्याच्यामध्येच मी धनतेरसचं पण कव्हर केलेलं. तुम्ही तो नसाल बघितला तर मी परत मेन्शन करते. आणि माझ्या मागच्या व्हिडिओला माहित नाही का मला इतकं आत्तापर्यंत, म्हणजे मी बघत असते, चेक करते की मी जेव्हा टाकते की मी बघत असते की रिव्ह्यूज कसे आहेत, कसं जातोय. तर मग मला आत्तापर्यंत तर खूप
लीस्ट सगळ्यात कमी बघितलेला व्हिडिओ म्हणजे तो आहे जो आज टाकलाय, आत्ता टाकलाय मी. सो माहित नाही की का बरं इतका कमी रिस्पॉन्स मिळालाय तुमचा, पण मला असं वाटतं हा व्हिडिओ जाईल चांगला, माहित नाही. प्लीज तुमचा रिस्पॉन्स खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. प्लीज प्लीज सपोर्ट करा, खूप जास्त गरजेचं आहे. आणि सबस्क्रायबर्स वाढणं, व्ह्यूज कमवणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो प्लीज सपोर्ट अस प्लीज. आणि राहिला प्रश्न तर हे धनतेरसचा, तर धनतेरसला मोस्टली धनाची पूजा करतात. आणि धनतेरसचं मी अजून एक ॲडअप करते. मला एक इन्फॉर्मेशन म्हणजे मी थोडासा अभ्यास बघितला, म्हणजे वाचलं, आणि मग मला हे पण गोष्ट कळाली की म्हणजे मला एवढ्या वर्ष मला एवढी ही गोष्ट माहित नव्हती की धनतेरस ही धन म्हणजे नक्की फक्त पैसा नाही, धन म्हणजे हेल्थची ऍक्च्युली धन्वंतरी ही देवी निघालेली. देवी कोणी देवी म्हणताय, कोणी देव म्हणते, म्हणजे मेल का फिमेल कोण, धन्वंतरी ही देवीच आहे ऍक्च्युली. तर ती निघालेली समुद्र मंथन जेव्हा झालेलं तेव्हा, तर त्याच्यामधून धन्वंतरी ही देवी निघालेली. तर तिची ह्या दिवशी पूजा केली जाते. सो म्हणून आपण धनत्रयोदशी सेलिब्रेट करतो असं म्हणतात. पण लोकांना असं वाटतं की फक्त धन म्हणजे पैसा, तर त्याचीच आपण पूजा करतात, पण तसं नाहीये. ऍक्च्युली हेल्थ म्हणजे मेडिसिन्स आहेत. डॉक्टर लोक बघा, तुम्ही कोणाच्या हॉस्पिटलमध्ये बघितलं असेल की ते धन्वंतरी ती देवीचं असतं, मूर्ती म्हणा किंवा काही असेल, त्यांचं एक असतं की त्या देवीची, कारण की ती देवी सगळे मेडिसिन्स, आयुर्वेदा ह्या त्या देवीतून आपल्याला कळालेत, आपल्याला समजलेत ह्या सगळ्या गोष्टी. सो तिने आपल्याला ते काय म्हणतात ना, एज्युकेशन किंवा ती एक इन्फॉर्मेशन त्या देवीमुळे आपल्याला मिळालेली असं म्हणतात. सो त्याची खरं तर पूजा करतात. पण आपल्याला सध्या खूप वेगळे इन्फॉर्मेशन पास ऑन झालेले आहेत वर्षानुवर्ष. सो त्यामुळे आपण काहीतरी वेगळंच येतं, आपण महत्व देतो, पण तसं नाहीये. आणि मी ऍक्च्युली तिकडे का बघते, कारण की 4-5 लोक माझ्याकडे कंटिन्यूस बघतात, त्यांना असं वाटतं की काय करते. माझ्यासाठी ना, मी तुम्हाला हे पण सांगते की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मी असं बोलते किंवा मला असं नॉर्मल आहे माझ्यासाठी. मला नाही वाटत काही की लोक काय बघतात, अरे बापरे आपल्याला कोणतरी बघतं आपण ठेवावं. नाही, मी बिंदास बोलत असते, कारण की मला हे मी पहिल्यांदा चालू केले तर असं नाहीये. हे मी मागच्या 3 वर्षापासून तेच करतेय. फक्त हे मध्ये तरी मी बंद केलेलं तेवढंच. पण मला तो कॉन्फिडन्स आधी तेव्हापासून तो एक जनरेट झाला ना. एखादी सवय तुमच्या अंग वळणी लागली ना, मग ती अशी वेगळी नाही वाटत तुम्हाला करायला. पण हे खरी गोष्ट आहे गाईज. सो खूप महत्वाच्या असतात काही स्किल्स डेव्हलप करणं आणि त्या शिकणं आणि त्या आपल्या अंमलात आणणं, असं मला तरी वाटतं. सो येस, एवढं इन्फॉर्मेशन दिली. आता मला असं वाटतं की हा व्लॉग मी इथेच एंड करते, बिकॉज हा व्लॉग खूप मोठा होऊन जाईल. आणि आता मी घरी जाऊन काही नाही, आता घरी जाऊन आवरू, म्हणजे माझं तर आवरण असतं. त्याच्यानंतर सगळं झालं, हा दिवस संपला. ऍक्च्युली मला दाखवायची होती पूजा कशी केली आहे. मम्मीने घरी केलेली असेल, संध्याकाळी तिने केली असेल घरी. तुम्हाला मी वाटलं तर घरी जाऊन मी व्लॉग एंड करते, तुम्हाला दाखवते पूजा कशी केली तिने. आणि येस, सो मग एंड करते मी व्लॉगला. येस, मला खूप बोलायला आवडतं. मला असं चबर बोलायला खूप आवडतं. खूप बोलू शकते मी. 5 मिनिटात आलेत आता, मी नॉनस्टॉप बोलते. सो गाईज, आम्ही फायनली घरी आलोय. आणि माझा व्हिडिओ बघते जो तुम्ही भंगार रिस्पॉन्स केला त्याला. हा व्हिडिओ बघा गाईज, मी पिन करते परत, बघा. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स. अँड हॅपी दिवाळी गाईज सगळ्यांना. असा व्लॉग एंड केलाय, तर परत एकदा करूया. चल धरलंय, चल पटकन ब्लॉग एंड. आणि तू काहीतरी एंटरटेनिंग करणार होता ह्या ब्लॉग मध्ये, काय तोंड वाकडे झालं. भंगार आहे यार ह्याचं. ठीक आहे, ब्लॉग एंड करायचा आहे. ओय बाबा माझं. ठीक आहे, चलो गाईज, ब्लॉग एंड करूया आता. सो टिल देन गाईज, follow your dreams, be strong, do smile and feel the vibes. Happy Diwali. हॅपी दिवाळी. तो मी गाईज व्लॉग एंड केला, पण मी तुम्हाला हे म्हटले होते, मी विसरून गेले, मला भूक लागलेली म्हणून, की मी तुम्हाला म्हटलेले की पूजा मी तुम्हाला दाखवली की कशी केली आहे घरी मम्मीने. सो आता बघा मम्मीने पूजा कशी केली आहे. हे बघा, मस्त ना.
हे असं धण्याचं हे केलंय, पैशांचं हे, आणि हे असं सगळे दागिने आणि ते बापरे. सो अशी ही गणाची पूजा करतात आणि मेडिसिन शिवाय. सॉरी मी आता ब्लॉग एंड करते.